हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर बच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, गेल्या 10-15 दिवसामध्ये महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं आणि जगातलं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं आणि त्याला कारणीभूत ठरली होती सरन्यायाधीश सूर्यकांत यांची एक कमेंट. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली आणि त्यामध्ये ते आजच्या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या विषयी संबोधन करून त्यांना झुरळ आणि परजीवी, कॉक्रोच आणि पॅरासाइट अशा पद्धतीची त्यांनी ती टिप्पणी केली होती. 15 मे 2026 ला ही सुनावणी झाली आणि त्या दरम्यानच तरुणांना झुरळ ही कमेंट त्यांनी केली. लगेच 16 मे ला म्हणजे दुसऱ्या दिवशी अभिजित दिपके या मराठी तरुणानं या गोष्टीचं उपरोधानं एक्स ट्विटरवर गुगल फॉर्मद्वारे झुरळ जनता पार्टीची स्थापना केली. अर्थात ही व्हर्च्युअल पार्टी होती, त्याची त्यांनी स्थापना केली. गोष्ट साधी होती. सर्वोच्च न्यायालयाची झुरळ ही कमेंट आणि दुसऱ्या दिवशी झुरळ जनता पार्टी हा पक्षाची व्हर्च्युअल स्थापना. या दोन घटना सलग 2 दिवसात घडली आणि 18-19 तारखेला इंस्टाग्रामवरती आणि एक्स ट्विटर अकाउंटवर ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की 20 लाख फॉलोअर्स झाले या झुरळ जनता पार्टीचे. बघता बघता हे फॉलोअर्स इतके वाढले की चर्चा अशी व्हायला लागली की भारतामध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वाढीच्या वेगापेक्षा किंवा फॉलोअर्सपेक्षाही जास्त वेगानं झुरळ जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढत चाललेले आहेत, अशा पद्धतीची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली. फक्त सुरू झाली नाही, हे सगळं बघून सगळ्याच पक्षाचे लोक आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले. या सगळ्या प्रतिक्रियामध्ये झुरळ जनता पार्टीचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आणि ही चर्चा वाढतच गेली आणि ही इतकी चर्चा वाढत गेली की झुरळ जनता पार्टी ही आता सत्तेत येणार की काय इतक्यापर्यंत याची चर्चा सुरू झाली. खरं तर एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कमेंट आणि त्या कमेंटवरती केलेली एक कमेंट म्हटलं तर गंमत, पण हे गमतीचं रूपांतर करोडो फॉलोअर्समध्ये निर्माण झालं आणि एक नवा पक्ष बेरोजगार तरुणांना मिळाला. अशा पद्धतीचं एक वातावरण देशामध्ये तयार झालं. सांगण्याचं तात्पर्य असं की अभिजित दिपके यांनी बरोबर टायमिंग साधलं. टायमिंग साधण्याच्या बाबतीत मराठी माणसांना शक्यतो त्यांचं नाव घेतलं जात नाही, परंतु अभिजित दिपकेने मात्र टायमिंग साधलं. 15 ची कमेंट आणि 16 ला पार्टीची स्थापना. अभिजित दिपके हा मराठी तरुण आहे, औरंगाबादचा आणि आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचं घर आणि वास्तव्य. हा 30 वर्षाचा मराठी तरुण यानं पुण्यामध्ये जर्नलिझमचा कोर्स पूर्ण केलेला आहे, म्हणजे पुण्यात त्याचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या तो बोस्टन युनिव्हर्सिटी USA म्हणजे अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये उच्च शिक्षण घेतोय किंवा त्याचं उच्च शिक्षण चालू आहे. परिणाम असा झाला की या सगळ्या अभिजित दिपकेची कुंडलीत वर्तमानपत्र म्हणजे मीडियानं काढायला सुरुवात केली आणि त्यातून हे पुढे आलं की हा अभिजित दिपके कधी काळी भारतामध्ये आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता होता, केजरीवालांचा कार्यकर्ता होता आणि ज्यार्थी तो केजरीवालांचा कार्यकर्ता आहे त्यार्थी त्याला सोशल मीडियाचं महत्त्व चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. परिणाम असा झाला की गंमत म्हणून एका प्रतिक्रियेची प्रतिक्रिया म्हणून झुरळ जनता पार्टी सुरू झाली आणि बघता बघता करोडो फॅन्स त्याला मिळाले. ह्या कोट्यावधी लोकांच्या फॅन्समुळं अक्षरशः त्याला धमकी आल्याच्या सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली. त्याचे आई वडील घाबरून गेले. संभाजीनगरातील अभिजित दिपकेच्या आई वडिलांच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आणि हा सगळीच गमती जमतीचाच प्रकार माझ्यासारख्या तरी समीक्षकाला वाटायला लागला आणि म्हणूनच मी या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याबरोबर चर्चा करायचं ठरवलं. मित्रांनो, झुरळ हे जे नाव आहे हे एखाद्याला झुरळ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा खरं तर अपमानजनक शब्द आहे, निंदावाचक शब्द आहे, एक किरकोळ शब्द आहे,
एखाद्या व्यक्तीला झुरळ म्हणणं म्हणजे त्याला दुर्लक्षित करणं, असा हा शब्द आहे. झुरळ याबद्दल एवढी अपमानजनक हा शब्द का वाटतो? तर झुरळ याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. झुरळ हा एक कीटक आहे आणि हा ब्लॅटोडिया या गणातला कीटक आहे. म्हणजे ब्लॅटोडिया गणामध्ये झुरळाबरोबरच वाळवी हाही एक कीटकाचा समावेश होतो. हा अतिशय जुना आणि चिवट असा कीटक आहे. तो स्वयंपाकघरामध्ये, बाथरूममध्ये, गटारामध्ये राहतो. ओलसर जागेवरती त्याचं वास्तव्य असतं. अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये तो जीवन जगत असतो. याचं आयुष्य जास्त नाहीये. वर्ष 2 वर्षामध्ये हा जगून जीवन त्याचं संपून जात असतं. झुरळाचं अस्तित्व 30 कोटी वर्षापूर्वीपासून झुरळ आहे. म्हणजे डायनोसर नव्हता तेव्हापासून झुरळ या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. या झुरळाच्या 4400 प्रजाती आहेत. म्हणजे किती प्रकारचे झुरळ आहेत बघा. आणि त्यात हा एक नवीन प्रकारची झुरळ पार्टी. आपण त्याच्याबद्दल पुन्हा चर्चाच करणार आहोत. तर ह्या झुरळाचं मोठी गमतीशीर गोष्ट आहे. झुरळाची एकूणच बॉडी जरी बघितली तर काही लोकांना भीती वाटते, काही लोकांना किळस वाटते. झुरळाचं डोकं वेगळं असतं, त्याची छाती वेगळी आहे, पोट वेगळं आहे. झुरळाला 6 पाय असतात, 2 स्पर्शेंद्रिय असतात आणि शिवाय पंख सुद्धा असतात. झुरळाच्या या विचित्र पद्धतीच्या दिसण्यावरून, शरीर रचनेवरून रोबोटिक्स मध्ये सुद्धा झुरळ गेलेला आहे. काही रोबोट झुरळाप्रमाणे आकारानं बनवलेले आहेत. म्हणजे झुरळाचं आकर्षण वैज्ञानिकांना सुद्धा आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. अन्नाशिवाय अनेक काळ हा झुरळ राहू शकतो. म्हणजे कमीत कमी त्याला जर अजिबात खायला जरी नाही मिळालं तरी तो 1 महिना जिवंत राहू शकतो. विशेष म्हणजे त्याच्या शरीरापासून डोकं जरी बाजूला काढलं तरी तो 1 महिना जिवंत राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस कुठल्याही ऋतूमध्ये झुरळाला काहीही होत नाही, तो टिकू शकतो. याचा जन्मदर जो आहे तोही मोठा प्रचंड आहे. एक झुरळ मादी वर्षाला 200-300 अंडी देते आणि जर्मन झुरळ आहे ते 400 पिल्लांना झुरळ पिल्लांना जन्म देऊ शकतं. एकूणच याचं स्वरूप जे आहे आणि वेग आहे, जन्मदर हा मोठा आहे असंच म्हटलं पाहिजे. मित्रांनो, या झुरळाला लोक घाबरतात आणि झुरळ स्वयंपाकघरात असू नये असं इथल्या महिलांना वाटतं, सगळ्यांना वाटतं. त्याचं कारण असं की झुरळ जर का अन्न पदार्थावरती जर फिरले तर ते अन्न विष बाधित करू शकतात. झुरळामुळं टायफॉइडचा आजार होऊ शकतो, पोटाचे विकार होऊ शकतात, ॲलर्जी होऊ शकते आणि दमा सुद्धा झुरळामध्ये होऊ शकतो झुरळामुळं. त्यामुळं झुरळाबद्दलची एक प्रकारची नफरत निदान स्वयंपाकघरामध्ये तरी दिसते आणि म्हणून हजारो रुपये खर्च करून झुरळ घालवण्यासाठी स्वयंपाकाची मालकीण जी असते ती प्रयत्न करत असते आणि एवढं झुरळबद्दल नफरत किंवा भीती असते एक प्रकारची. मित्रांनो, खरं म्हणजे ज्यावेळेला आपण या झुरळ पार्टीच्या अनुषंगानं चर्चा करतोय त्यावेळेला मला आपल्याला हे सांगायचं आहे की एक नापसंती म्हणून सूर्यकांत सरन्यायाधीशांनी वापरलेली कमेंट एका पक्षाच्या नावात कशी आली हेच मोठं आश्चर्य आहे. झुरळ म्हणून झिडकारलेलं नाव अभिजितनं आपल्या पक्षाचं नाव का ठेवलं हेच मोठं एक कोड आहे. परंतु ते ठेवलं. तिरस्करणीय शब्द आहे, अपमानास्पद शब्द आहे, पण अभिजित दिपकेनं त्याला पक्षाचं स्थान दिलं आणि झुरळाला हिरो केलं. झुरळाला हिरो केलं, त्याच्याबद्दल लोकांना कौतुक वाटलं आणि हे कौतुक पुढं पुढं इतकं वाढत गेलं की त्याला लाख कोटीपर्यंत फॉलोअर्स मिळाले, याची आपण चर्चा केली आहे. एक गोष्ट मात्र झालेली आहे की झुरळ जनता पार्टीच्या निमित्तानं प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा तरुणांचा असंतोष बाहेर आला. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धची नाराजी, विशेषतः तरुणांच्या मधली नाराजी पुढे आली. डिजिटल युगामध्ये प्रसिद्धीचं युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये मीम्सला, रील्सला फार महत्व आलेलं आहे. एखाद्याची टिंगल करणे, एखाद्याचा उपरोध करणं, उपहास करणं आणि त्यातच आनंद मानणं, या गोष्टी सध्या डिजिटल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आणि या झुरळ जनता पार्टीच्या निमित्तानं खरं तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचीच टिंगल करण्याचा
एक प्रयत्न झालेला होता. अभिजितनं तर हेच केलेलं होतं. परंतु मित्रांनो, 2 कोटी फॉलोअर मिळाले म्हणजे जनता पार्टीला, या CJPला म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीला 2 कोटी मतदार मिळाले असा अजिबात त्याचा अर्थ नव्हता. कारण मतदार आणि निवडणुकीचं राजकारण हा काय सोपा विषय नाही, तो अतिशय गंभीर विषय आहे. कारण तुम्हाला व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवर फॉलोअर मिळतील, पण बूथ लेवलवरती तुमचं नेटवर्क उभं करणं ही सोपी गोष्ट नाही. राजकारणामध्ये आर्थिक ताकद किती लागते हे तुम्ही राज ठाकरेंना विचारा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सोपं नाही. मित्रांनो, अभिजित दिपके हा डिजिटल मार्केटिंग मधला माणूस आहे. हा आम आदमी पक्षामध्ये तो मीडिया सांभाळत होता, त्यामुळे मीडियाचं महत्व त्याला माहीत आहे. त्यामुळं त्यानं या सूर्यकांत सरन्यायाधीशांच्या कमेंटची मार्केटिंग केली, डिजिटल मार्केटिंग केलं. तरुणांना हवा असणाऱ्या भाषेमध्ये तो बोलला. तरुणांना जी भाषा पाहिजे होती त्या भाषेत तो बोलला. त्यानं संवाद करण्याचा प्रयत्न केला. आजच्या तरुणातला उद्रेक ह्याच्यातून बाहेर आला. एक प्रकारे हा सरकारला इशारा आहे, याची नोंद सरकारनं घेतली असेल आणि नसेल तर घेतली पाहिजे असं मला वाटतं. झेन झी काय करू शकते हे नेपाळपासून जगभरातल्या अनेक घटनांनी आपल्याला दाखवलेलं आहे. पण झेन झीचा उद्रेक भारतामध्ये शक्य नाही. याचं कारण भारताचं संविधान इतकं मजबूत आहे की कुणालाही त्याविरुद्ध हल्लाबोल करता येणार नाही. पण या सगळ्या घटना जर बघितल्या तर मी एवढंच म्हणेन की सरकार हो, जागे व्हा. सरकारनं जागं झालं पाहिजे. बेरोजगार तरुणांच्या मनातली खदखद समजून घेतली पाहिजे आणि या बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी विधायक आणि कृतिशील उपक्रम राबवले पाहिजेत असं मला वाटतं. मित्रांनो, अभिजित दिपके हा बोस्टनमध्ये राहतो. बोस्टन युनिव्हर्सिटी. बोस्टन हे फार महत्वाचं शहर आहे. विशेषतः अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्ध काळामध्ये बोस्टन मधलं क्रांतिकारी घटना कुणीही विसरू शकत नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो की 1773 मध्ये बोस्टन टी पार्टी झाली होती. इतिहासामध्ये, विशेषतः अमेरिकेच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये या बोस्टन टी पार्टीला विशेष महत्व आहे. बोस्टन टी पार्टी म्हणजे ती केवळ टी पार्टी नव्हती, तो एक उद्रेक होता, ते एक आंदोलन होतं. ईस्ट इंडिया कंपनीची तेव्हा सुद्धा अमेरिकेवर सत्ता होती आणि अमेरिकेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं एक कर लादलेला होता, चहावर कर लादलेला होता. ईस्ट इंडिया कंपनी कर्जबाजारी झाली होती आणि आपला कर्जबाजारीपणा नष्ट करण्यासाठी अमेरिकन लोकांच्या चहावरती त्यांनी कर लादला होता. आणि त्याच्यातून जो असंतोष निर्माण झाला, तो असंतोष म्हणजे हा बोस्टन टी पार्टी आहे. सर्वसाधारणपणे बोस्टनच्या बंदरावरती जी जहाजं उभी होती, त्या जहाजातील जवळपास 10,000 पाऊंड किमतीची 340 चहाची पोती किंवा पेट्या तिथल्या लोकांनी उचलून समुद्रात फेकल्या होत्या आणि आपला निषेध व्यक्त केला होता. आणि हे काम ज्यानं केलं होतं त्याचं नाव आहे सॅम्युअल ॲडम्स. सॅम्युअल ॲडम्स या नेत्यानं सन्स ऑफ लिबर्टी नावाची संघटना स्थापन केली आणि या सन्स ऑफ लिबर्टीच्या वतीनं ही बोस्टनमध्ये क्रांतिकारी टी पार्टी केली होती, ऐतिहासिक टी पार्टी झाली होती. 1773 ही बोस्टन टी पार्टी झाली आणि 1776 अमेरिकन क्रांती झाली, अमेरिका स्वतंत्र झाला. म्हणजे बोस्टन टी पार्टीतल्या घटनेनंतर अवघ्या 3 वर्षामध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं होतं. तर मित्र हो, अभिजित दिपके यानं या सगळ्या विषयाचा शेवट टिंगलीमध्येच नेला. तो बोस्टनमध्ये राहतोय, त्यानं थोडासा हा विषय झुरळाचा गंभीर घेतला असता तर कदाचित इतिहास वेगळा झाला असता. पण त्यानं ते न केल्यामुळं अभिजित दिपकेनं स्थापन केलेली झुरळ जनता पार्टी ही अल्पजीवी ठरली. झुरळाप्रमाणेच एका कोपऱ्यात जाऊन पडली. आणि झुरळ पार्टी म्हणजे एक पोपो बनून राहिली. पोपो म्हणजे काय? पॉप्युलर पॉलिटिक्स. झुरळ जनता पार्टी हिचं स्थान फक्त पॉप्युलर पार्टी पुरतं मर्यादित राहिलं. म्हणजे झुरळ पार्टी ही निव्वळ पोपो बनली आहे आणि अडगळीत जाऊन पडलेली आहे झुरळाप्रमाणे.
मित्रहो, पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.